वाशी उपविभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आणि महाराजस्व अभियान चांगल्या पद्धतीने आणि नियोजनपूर्वक राबविणार असल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर सर्व मंडळामध्ये आयोजित करण्याचा शासनानं मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगानं आपण कळंब उपविभागामध्ये कळंब आणि वाशी या 2 तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवण्याचं नियोजन करतो आहे। याच्यामध्ये आपल्या वाशी तालुक्यामध्ये एकूण 4 मंडळं आहेत। त्या 4 मंडळामध्ये तारीखनिहाय आपण नियोजन केले। 7 मार्चला आपण पारगावला, त्यानंतर 14 मार्चला आपण तेरखेड्याला, 10 एप्रिलला पाऱ्याला आणि 8 मेला वाशीमध्ये नगरपालिका हद्दीमध्ये आपण अशा पद्धतीनं 4 मंडळामध्ये 4 नियोजन केलेले आहेत। याच्यामध्ये आपण सर्व विभागांना म्हणजे शासनाचे सर्व विभाग याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत। त्याच्या पण आपण सूचना आज त्यांना मीटिंग घेऊन दिलेल्या आहेत आणि जी नागरिकांची कामं इथं येऊन आमच्या कार्यालयामध्ये बऱ्याचशा वेळा त्यांची हेलपाटे वाढावं लागतात, ते कमी व्हावेत आणि त्यांचं काम वेळेत आणि सुकर पद्धतीने व्हावं, गावामध्येच व्हावं, त्या ठिकाणीच त्यांना त्यांच्या प्रश्नाची उकल करता यावी किंवा त्यांचे प्रश्न सुटावेत या अनुषंगानं अगोदरच पूर्वनियोजन आपण करतोय। गावामध्ये आपण याला पब्लिसिटी देणार आहोत आणि लोकांना जे काम प्रलंबित असेल त्याची माहिती आणि त्याचे जे कागदपत्र असतील ते त्या कॅम्पच्या दिवशी तिथे येऊन घेऊन यायला आपण आवाहन करणार आहोत। त्यांना आपल्या माध्यमातून आपण तेच आवाहन करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आवश्यक असणारी तिथली जी साधन सामुग्री आहे म्हणजे आधार सेंटर्स असतील, आमचे सेतू केंद्र असतील, यांना पण आपण कॅम्पच्या ठिकाणी तिथं घेऊन जाणार आहोत जेणेकरून जे काम तिथंच होऊ शकते ते काम त्यांचं त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींना आणि सर्वच गाव स्तरावरच्या यंत्रणेला आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सर्वांनाच आपण या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करणार आहे जेणेकरून याचा प्रसार प्रसिद्धी होईल चांगल्या माध्यमातून आणि लोकांना हे कॅम्प्स आहेत ते कळेल आणि त्या अनुषंगानं जे काही कागदपत्र घेऊन यायचे आहेत त्याची सगळी तयारी अगोदर केल्यामुळे त्या दिवशी आपल्याला चांगल्या पद्धतीनं फलश्रुती त्याची मिळेल अशी अपेक्षा आहे आणि यामध्ये तुम्ही सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आमची विनंती आहे की आपलाही सहभाग यामध्ये राहील आणि तारखा आपण 7 मार्चला पारगावला सांगितलं होतं, 14 मार्चला आपण तेरखेड्याला, 10 एप्रिलला पाऱ्याला आणि 8 मेला वाशीला आपण हे करतोय। तर नागरिकांना आव्हान आहे की आपण या कॅम्पच्या दिवशी आपण त्या ठिकाणी आपले सर्व जे अडकलेली कामं आहेत त्या अनुषंगाने जे शक्य आहे ते करण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न करूया।